तुमच्या प्रोफेशन मध्ये तुम्ही यामध्ये विचार अप्लाय करा, तो वापरण्याचा प्रयत्न करा. फोटो पाहून सुद्धा तुमच्याकडे ऍडमिशन होईल. फोटो पाहून जर ऍडमिशन होत असेल 360 वर्षापूर्वी माणसांना सुरुवातीला निर्माण केली आणि आपण पाहून पाहायला सगळे तुम्ही पाहायला नसेल तुम्ही वाचा या गोष्टी. ह्या लोकांच्या जीवनात जेवढी कंडिशन भेटतो तेवढी कंडिशन माझी पण तुमची तर बिलकुलच नाही. हे कशाला म्हणतो माहिती का, हे वेळा म्हणून कशा म्हणतो त्याचं मुंडकं तुटलं तरी पण तू 2 हातांना लढवायला केला म्हणजे केलं. जोपर्यंत तो आवाज येत नाही तोपर्यंत तू बाजूकडून लढवायला. आणि ह्या माणसासाठी जर लोकांना जीव दिला त्याचं कारण नाही. त्या लोकांना त्याच्यासाठी जीव दिला तुमचं पण साधा ऍडमिशन नाही करू शकत लोक तुमच्याकडे. त्याचा फायदा जास्त आहे. याचा अर्थ काय उरला माहिती आहे का, आपण त्याला सांगण्यात कुठतरी चुकी करू म्हणून ते लोक कन्वर्ट होऊन मिळाले आणि कन्वर्ट झाले नाही. सर 10 लोक आले तुमच्याकडे जे 2 कन्वर्ट झाले तुमचा रिझल्ट बेटर आहे. तुम्हाला 0 पासून सुरुवात करावं लागेल 100% अॅक्युरेसी येण्यासाठी. तुम्ही माझ्याकडे शिकलेले तुम्हाला तरी पण सगळ्या गोष्टी ट्रेनिंग आहे. असं नाही आहे की त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट बिझनेस टाकून त्याला डायरेक्ट लोकून त्याला असं झालं का. तुम्हाला सगळ्या ट्रेनिंग आहे परंतु 100% अॅक्युरेसी म्हणजे माणूस आला म्हणजे एक तर पैसे घेऊन आला पाहिजे, त्यात 4 लोक आपल्याला पाठवून दिले पाहिजे, अशी परिस्थिती पाहिजे. जर 360 वर्षापूर्वीचा इतिहास जर आज एक मुलगा जन्माला घेऊन त्याला सांगायचं काम नाही पडत. या लोकांना स्वतःच्या घरामध्ये तुम्ही विचार करा, 4 ठिकाणाहून आक्रमण उडालं गेलं. मला माहिती तुम्ही मारणार शिवाजी नाव तुमचं ग्रुप अफजल खानने साधवान होता तर त्याचा पोतरा त्या माणसानं बाहेर पाडला. त्यानंतर सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्रमण करू लागले आणि तिथं ते म्हणतो की स्वराज्य निर्माण करणार. किती लोकांनी सपोर्ट केला त्या किती लोकांनी सपोर्ट केला तुम्ही विचार करा. तुम्ही त्या माणसाने ज्यावेळेस हा भाग समाजात मांडला असेल ते लोक त्यावेळेस टॅलेंटेड नव्हते, आळाली होते परंतु इमानदार होते. त्या दिवशी एकच गोष्ट होती, इमानदारी होती आणि दिलेला शब्द पाळला. आपण सगळे जण ट्रेनिंग सगळे वावा सगळे सगळे बहुत बढिया बताया मैं जाऊंगा मगर 2-4 लोकांनी म्हणलं अरे ये क्या यार ये तो बताया था उन्होंने ये तो हुआ नहीं. What you do राम आपण स्वतः आपण छत्रपती 2 लोकांनी नाही म्हणलं म्हणजे 2 लोकांच्या भरोशावर तुम्हाला टाकली. अरे पूर्ण तालुका येतोय, पूर्ण तालुक्यात 56 गाव आहे. 56 मधून एक जरी आणलं तरी 56 उडत जाईल. आणि जर म्हणलं नाही आता बाजू करून गेला तर मग काही खरंच घेतला मग सगळ्यात लहान असून त्याच्याकडे नॉलेज सगळ्यात टॉपला होतं म्हणून हे राजू म्हणून त्या स्वराज्य निर्माण केलं. जर का कुठेही कोणत्याही काय पायरीवर छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही इतिहास वाचा त्या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कुठेही आघात झालेला दिसणार नाही. एवढं आक्रमण, एवढ्या स्वाऱ्या, एवढ्या लढाया असताना सुद्धा तुम्ही विचार करा, एवढं जन्मलं रोड नसताना किंवा कोणत्याही मोबाईलचं कॉन्टॅक्ट नसताना बरोबर काम जर होत त्याचे तुमच्याकडे डिजिटल इंडिया माझ्या आवडून बाबूसरने सापडून बाबूसर मग यांना असं फोन केला ए बाबा तू कुठे गेला भाजी करून फोन केला ते ना. एक विचार करा जरी गोष्टी सर या गोष्टीवर की यांना कोणतंही वायरलेस माध्यम नसताना सुद्धा एवढी प्रगती केली. म्हणून मी म्हणतो की आजच्या उद्या लोकांना PSI ऍक्टिव्ह होणं काहीच कधी नाही. कारण आज जे बुक तुम्हाला त्यावेळेस भेटत नव्हतं ते बुक तुम्हाला मोबाईलवर आणून जे लेक्चर तुम्हाला पाहिजे ते लेक्चर तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला काय माहिती आहे का, तुम्हाला किडा आहे तुम्ही फ्री फायर घ्यायचा नाही तर पबजी घ्यायचा. तुम्हाला बिझनेस हेवा तुम्हाला बिझनेस करायचा तर तुम्हाला बिझनेसचा सारखा बिझनेस माहिती पाहिजे. ते 4 तुम्हाला दाखवलं तुम्ही त्याच्यानंतर शिकले लय काही शिकले आणि यांचा तर विषयच नाही. हे माझे बॅकग्राऊंड आहे आणि यांचे जर विचार तुम्ही जर घेतले अशी दुनिया तयारी झाली सर की छत्रपती महाराजांना हरवू शकते. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजचे दुश्मन होते ते लोक छत्रपती शिवाजी महाराजांना येऊन मिळाले. आपल्याला पुढे तलवार चालवायची
पुढे काही फक्त विचार मांडायचे आपले. विचार आहे एवढ्या प्रभावी मांडा की समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे याच्यात काही हे झालं, त्याच्याकडे जर नाही आलं त्याचं काही नुकसान नाही, पण माझं 100% नुकसान. मी दाखवून देतो माझ्याकडे 500 लोक आहे, माझ्याकडे 70-80 लोक आहे ट्रिपल सीची, माझ्याकडे 150 लोक पुण्याला, माझं नुकसान नाही आहे, पण तो 100% नुकसान होणार नाही. कारण तू 3 ठिकाणची चान्स गमवायला चालतो, तो स्वतःला बिझनेस हे मी त्याला दाखवून देतो जागेवर. गजू पाटीला जॉब भेटला, गजू पाटील जॉब करू शकतो, सोडून द्यायला. आणि त्याला माहित आहे की 8,000 आपल्याला जिंदगी पुरणार नाही, परंतु इथं जर नॉलेज भेटलं आपल्याला अजून अपग्रेड होऊन आपण लवकर मोठ्या याच्यावर होऊ शकतो. काही काळ थांबले तुम्ही, असं नाही समजू आपली प्रगती थांबली. काही काळ जर तुम्ही थांबले, तुम्ही त्याच्यापेक्षा 4 पटीने पुढे जाऊ शकता. कारण बाण कधी मी मागं ओढला होता तर पुढे जायचं असेल. पण या काळात काय करायचं नाही का, स्वतःला सावरायचं, स्वतःचं नॉलेज अपग्रेड करायचं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स 100 होऊ शकते तुमच्याकडे, पण तुमचं जे नॉलेज आहे, किती जण असं एक परमनंट सगळे सॉफ्टवेअर शिकू शकतात. समजा इथं टॅली प्राईम चालू आहे, इथं टॅली चालू आहे, इथं लिब्रे ऑफिस चालू आहे, इथं रायटर चालू आहे, इथं कॅल चालू आहे, इथं फोटोशॉप चालू आहे, इथं कोरोना चालू आहे. किती जण तुमच्यातले असे की प्रत्येक सॉफ्टवेअर चालू असताना त्यांना प्रत्येक जागेवर उपलब्ध होऊ शकतो. अरे तुम्हाला एक सली येत नाही, ही कंडिशन होणार तर भविष्य की एका वेळेस याचं कोरडवा चालू राहील, एकाच फोटोशॉप चालू राहील, एकाचं लिब्रे ऑफिस चालू राहील, एकाचं एक्सेल चालू राहील, एकाच टॅली चालू राहील, एकाच प्राईम चालू राहील, एकाच मार्क शिकवायचं. एकाच वेळेस त्या स्टुडंट हँडल केले आपण जर आपण तुम्ही होते ना, ही कंडिशन होईल का नाही. मग इथं जर आपण कमी पडून राहिलो, याचा घेऊन घेतलं, माझा असतं घेतला, माझा घेतला असता. मी जे करू शकतो ते तुम्ही त्याच्या डबलच्या वेगाने करू शकता. कारण तुम्हाला कोणताच लेवल तयार करायची गरज नाही, कोणता काहीच करायची गरज नाही, फक्त तुमचं नॉलेज. हे बा असं वाटत असेल की बाबा पॉईंट माझ्या ध्यानात राहत नाही, प्रॅक्टिस कर. इतकी प्रॅक्टिस कर झाली ती तोंडपाठ झालं पाहिजे तयार आहे. त्याला वळ ओपन केलं, त्याला काय सांगायचं मिनिमम धुंदा आहे याचा. पण 12 वर्षात म्हणून धावत झालं म्हणली सगळं मी शिकतो गोड म्हणला त्याचे पॉईंट भरले आम्ही, त्याला दाखवून दिलं की आम्ही तुमच्याकडचे ब्रँड आहे. आणि रिझल्ट कसा लागतो 100% रिझल्ट लावून ट्रिपल तिचा जोक आहे. तरी पण तिचा 25चा सेटअप होता. 20 पोरं असली तर तिथं ए ग्रेड मध्येच पास व्हायला पाहिजे. ए मध्येच डायरेक्ट विशेष नाही, एस मध्ये पण होतील ते. 5 जण लोकांना सांगून तर त्याला जर समजा बी ग्रेड सी ग्रेड बोर्ड राहिला, 5 जण लोक सांगितलं की जमीन तुमची पण कंडिशन. सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे ट्रिपल सी मध्ये तुम्हाला सगळ्याला 5 जण सांगता आले पाहिजे. कोणाचं कोण तेव्हा दुसरे लोक येऊन साथ देतील आपल्याला परीक्षेत दिवस गैरसमजून घेऊ नका. कारण दुसरे 100 ते आहेत ते काही सांगायचे ते 5च आहे ना, 5च आपल्या कामाचे हे कोण. कारण मार्केटमध्ये त्याला काय नॉलेज आहे आपल्याला नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा माणूस आहे. तुम्ही पण या गोष्टी करा, तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा फायदा करून घेता येईल. तुम्ही या लोकांचा विचार जर करसाल, या मोठी जेवढी लोक आहे याचा जर तुम्ही विचार करसाल, तरीच तुम्हाला समजून की झाला आपण काहीच जमून नाही झालं, आपण काहीच नाही करू, आपण काहीच अपग्रेड नाही करू. जर या परिस्थितीचा विचार केला, यानं जेव्हा म्हणलं असेल की झालं मी स्वराज्य निर्माण करायला हिंदू स्वराज्य, त्यावेळेस किती लोक यांच्यापेक्षा लोक मोठाले होते त्या काळामध्ये वयान. ते याच्या हाताखाली भाजी लाखा माणूस त्याच्या हाताखाली होता. त्या लोकांना वाटलं नसतं झालं लहान असून आपल्या शिकवायला वाटलं. कारण प्रतिष्ठा सगळ्या लावी आहे, प्रतिष्ठा सगळ्या लावी आहे. सगळ्या वाटतं नेम प्रेम झालं सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात नाव झालं पाहिजे. परंतु का होईल तरी वैभव सर सिंदखेड राज्यात वैभव सुद्धा संकट जा वाक्य ज्या दिवशी समाजातून येईल त्यावेळेस तुम्ही सक्सेस. का होईल ज्या दिवशी तुम्ही लोक तुमच्याकडे आलेले लोक जर तुम्ही चांगल्या पद्धतीने घडवले आणि सगळ्यात जास्त जर तुम्ही नॉलेज दिलं, ते लोक असं कधीच म्हणू शकत नाही की मला नॉलेज भेटलं नाही. काय म्हणजे सर ते लोक तुम्हाला तुमच्यासारखं कोणीच शिकवलं नाही. सगळे आपण सायकॉम्पर्समध्ये तेच शिकवलो जे कोणीच शिकू शकत नाही.
मुंबईमध्ये बेसिक कोर्स करून आलेला तो मोहम्मद, मुंबईमध्ये 1000 स्टुडंट आहे अकॅडमीला, ते त्याला बेसिक कोर्स करेल, त्याला बीएड सिटीला कोर्स कन्वर्ट केलं. कारण बोलून ना बोललं किती 1000 लोक होते मी सर, त्याने मला या गोष्टी शिकवली. मुंबईतच मी निवडले सर, त्याला सर्टिफिकेट मुंबईचं. मी काय सांगतो तुम्हाला की हॉलमार्कचं तरी इंग्लिश तुमच्या बरोबर कोणी करू शकत नाही. आणि ते पागल लोक असून 100 ऍडमिशन करत असाल, आपण किती करायला पाहिजे. त्या थोडे दिवस नाव आहे तुमच्या ठिकाणी, तुमच्यापेक्षा जुनी त्याच्या ओळखी आहे, पण ज्या दिवशी तुमचं बॅकग्राऊंड समाजाला माहित होईल, मुलाला माहित होईल, त्या दिवशी काय येतात विषय खतम म्हणजे खतम. 5 वर्षानंतर त्या प्रभात तालुक्यात कोणी म्हणणार नाही मी साईड करायला लिहून घ्या वाटवर डायरेक्ट लिहून देतो मी तुम्हाला, येईल म्हणणार मी डायरेक्ट 5-6 गावात बंद करून टाकली मी डायरेक्ट इकडचे. नळवीला पण सगळे आले माझ्याकडे आता हळूहळू, बरोबर आहे. हे कौन स्वतः विश्वास आहे मला किती एवढं क्वालिटी देणार सेंटर विषय सांगतो तुम्हाला, पण तेच करतो. चार्जिंग लावा, पाठी मागायचे बटन चालूच फक्त ते लावाच काम बोलतो पिन लाव. अरे पिन म्हणजे पिन काढेल का चार्जर नाही दे. अरे चार्जर लाव तू चालू दे बसला पुढे तर सोडा बस ये मग पॉइंट क्लिअर झाले तुमचे, काही अडचण नाही ना. सोच कधी पण अपग्रेड पाहिजे, मोठी पाहिजे, आपल्या सोचलं लिमिटेशन नाही पाहिजे. समोर तुमचं स्वप्न ऐकलं समोरचं चूप असलं पाहिजे. का कशी पाहिजे काय म्हणते बाजूला हँडल होईल का. आता तू हँडल तू जे बदला काढू शकतो, तुला आजच नाही मी हँडल नाही करू शकत, तू करू शकत नाही. हँडल काय होतं, सगळ्या गोष्टी हँडल होत्या माणसानं तर सोच तशी असेल तर. जर सोच मी म्हटलं नाही बस झाला तर आपलं सुचारू आपलं काय घेऊन बरोबर आहे की तुम्ही आलेच नसतील. माझी सोच जर समजा तुमच्याबद्दल ही झाली नसती तर मी तुम्हाला एवढं समजा ठीक आहे वेळ सिटी केलं, तुम्ही तुमचं गावामध्ये नॉलेज देऊन टाकला, तुम्हाला ट्रेनिंग द्यायची काय करा तुम्ही, बरोबर आहे की माझा तो बिझनेस चांगला चालू होता ना, चांगला चालू ना, चांगला चालू राहणार आहे. तुम्ही प्रत्येक फंक्शनला पण आले तुम्हाला भेटायला तुम्हाला 10-12 जॉब कुठं लावून दिला असतो. पण तुमचं जे नॉलेज आहे ते 10,000 साठी ते 15 लाख रुपये कामू शकतो. 15 लाख रुपये त्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही तुमचं नॉलेज कुठं प्रोव्हाइड करायचं, कसं करायचं तुम्ही पहिले सांगा स्वतःवर, स्वतःच्या काम जरा तू कर, पॉईंट काढा. रोज संध्याकाळी आपल्यापेक्षा 10 मिनिटं त्याला गप्पा मारण्यापेक्षा काढा की मी आज काय केलं, काय करायला पाहिजे, बिझनेससाठी काय केलं, नंतर उद्या काय करायला पाहिजे. आणि आजच्या ज्या गलत्या उद्या राहिल्या पाहिजे. जर आजच्या गलत्या उद्या जर राहिल्या तू पहिले सांग आपलं गलती रोज नवी का शिकायला पाहिजे. पण तीच गलती एक सलग मला येत नाही, एक सलग मी येत नाही, ती गलती डबल नाही. सगळ्याकडे युट्यूब आहे, सगळ्याकडे गोष्टी शिकेले, सगळे गोष्ट लोक अभ्यास करते पण प्रॅक्टिस करत नाही कोणी. जर बेनिफिट जर तुम्हाला आज जे भेटत नाही, आज जे तुम्हाला भेटत नाही याचं कारण काय, जे भेटायला पाहिजे त्यासाठी जे काम करायला पाहिजे ते काम आपण करू सरळ बरोबर आहे. समजलंय या एवढं. हा छत्रपती शिवाजी महाराज शिकवण होती, त्याचा अभ्यास होता. म्हणून या मुलाचं स्वप्न असताना सुद्धा स्वप्नाला आपण तुमचं स्वप्न कामं झाले तुम्ही मला जॉबला जातो बरोबर. विचाराचा काय फायदा होतो विचार करा. जर तुमचे विचार चांगले असेल तर तुम्ही काय करू शकता. आणि माणसाला विचार कधी ज्यावेळेस तुझं नॉलेज प्राप्त असतं.
तो बिचारा फक्त माझ्याकडे कोर्स करायसाठी येलो. त्याला वाटलं कुठतरी की चांगलं त्याने विश्वास ठेवला माझ्यावर आणि वन टाइम फीस भरेल आणून सर माझ्याकडे त्याच्या वडिलांना. त्याला मी सांगितलं सर असं असं करू शकतो आपण. ते मला काहीच माहित नाही, मला काहीच माहित नाही, परंतु तुम्ही जे म्हणता ते मला योग्य वाटवलं नाही सर. त्याचे बंधू बसेल ते नाही म्हणते कोर्स करायला. हकीकत आहे ही, हकीकत आहे. मध्ये जागा आहे नाही तर ही हकीकत करून तुम्ही आता काय झालं म्हणजे का इतिहास जमला आणि बजेटमध्ये आले तुम्ही, बरोबर आहे की तुम्ही विचारू शकता त्याला की हे खरं आहे की खरं आहे की नाही बोल. मग आज कोण कोणाच्या हाताखाली शिकवलं तुम्हाला मी आज मी सांगतो. त्या दोघा भावापेक्षा तो 10 पटीने पुढे आणि त्यांना पण या गोष्टी विचारल्या पाहिजे की यानं आपल्याला सपोर्ट करेल. तो पवनाचं नाव देतो मूर्ख आहे आणि त्या मूर्खाचं शहाणा कसं करतील या गोष्टी आपण विचारतो, बरोबर आहे की. तर हे शक्य कशामुळे होतं माहितीये का. सोच मला जर वाटत झालं मी याला ब्रँड करू शकतो त्याला मी भरून दाखवलं. मी तर मला नाही आम्हाला पागल आहे याचं काय करेल, बरोबर आहे की नाही. त्याचे वडील बी असेच आहेत, बरोबर आहे की नाही. तुम्ही कोणालाच कमी देत नाही कारण तो माझा स्टुडंट आहे. पोरगं नंतर माझा स्टुडंट आहे मला त्याच्यावर विश्वास होतो. त्याचे आई वडील जे एकदम प्रमाणिक, त्याला आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये सांगितलं तरी पण त्याचे आई वडील आले प्रत्येक ठिकाणी आले न सांगता. म्हणून ते लोक म्हणजे त्याला समजत नाही काही गोष्टी, परंतु त्या हिशोबाने आपल्याला बी शिकायसारख्या काही गोष्टी आहे किंवा जे लोक आपले राहतात ते कधीच आपल्याला विसरत नाही, लक्षात ठेवा. त्याला काही घेणे नाही का तुमची ग्रॅज्युएट पण झाली काय घेणे जाईल कारण मनाचा मोठेपणा लागतो कोणाचं चांगलं पाहिजे तो दृष्टिकोन होता द्यायचा, बरोबर. कामसर बद्दल अशा कंडिशन मध्ये सगळ्यात पहिले मी खुशी गेलो त्यांचा हा फोटो आहे आणि अजून पण आहे माझ्याकडे भरपूर फोटो, बरोबर. घ्या फोटो. सोच तुमची चांगली करायची पाहिजे. काय आप स्टाइल वेस्ट नहीं कर रहे, आप अपनी जिंदगी वेस्ट कर रहे. जो अभी अपने समय को मजाक बना लो, बाद में यही समय आपके जीवन को मजाक बना लो. आम्हाला झालं मी सांगितलं होतं की सर तुम्ही आता मावराला सांगितलं होतं की जरी खोटी गोष्ट आहे का. मावराला जासान काम करताल हे 8,000 रुपये येईल तुम्हाला, परंतु तुम्ही तिथं काय करू राहिले टाइम वेस्ट करू राहिले तुमचा, बरोबर आहे. ही जी वेळ आहे ही वेळ तुम्ही तिथं वेस्ट नाही करू राहिली, तुमची जिंदगी वेस्ट करू राहिली. कारण स्वप्न त्याचं मोठं होणार ज्याच्याकडे आपण काम करून शकतो. आपलं काय तिथं आपल्याला 8,000 भेटेल ना. म्हणून सोच अपग्रेड पाहिजे, मोठी पाहिजे की साला आपण याच्याकडे गुलामगिरी करायला तयार होईल नाही. आपण आपला स्वतःचा ब्रँड मार्केटमध्ये आणू आणि तो प्रोव्हाइड करू. मदन पाटील बरोबर आहे की प्रत्येकाच्या विचारावर आणि प्रत्येकाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आठ 8,000 10,000 12,000 काम करसाल तुमच्या बायकोचा पावडरचा खतरायचा एवढा 8,000 येणार तेव्हा पण भविष्यात. कारण आमच्या बायकायला हिरन शिवाय कोणती क्रीम माहीत नव्हती. तुमच्या बायकांना परफ्यूम सुद्धा माहिती राहणार आहे हे लक्षात ठेवा. हकीकत सांगणार मी तुम्हाला. आणि जर समजा तुम्ही तुमचे जसे टार्गेट सांगितले की माझ्या भावासाठी मी हे करणार, माझ्या आईवडिलांसाठी करणार आहे, खरोखर ती शक्य आहे गोष्ट आहे. कारण मार्केटमध्ये भरपूर लोक तुमच्या गावात किती पोर आहे तुमच्या वयाचे किती लोक आहेत आणि आपण त्याच्यापेक्षा वेगळे. आज तुम्हाला कळालं असेल की आपण त्याच्यापेक्षा डिफरंट आहे म्हणून आपण डिफरंट काम करू. जे सगळे लोक काम करू राहिले शेतीच करू राहिले सगळे म्हणून तुमच्या मालाला भाव तेवढंच. प्रत्येक एक ऑब्झर्वेशन करा. प्रत्येक कंपनी काही प्रोडक्ट बनवते त्या कंपनीला त्याच्या प्रोडक्टचा प्राइस ठरवायचा अधिकार त्याला आहे.
बरोबर आहे. शेतकरी सगळ्याच ब्रँड आहे, परंतु फक्त आपला कशामुळे माहिती आहे का, त्याच्या मालाचा भाव ठरवायचा त्याला अधिकार नाही. हे तुम्हाला मान्य आहे? आणि आपण सगळे त्याच्यातलेच आहे. म्हणून आपण काय करायचं माहिती आहे का, एकाच गोष्टी मागायला गेलं ते सायबीन पिवळी झाली, हे झालं, त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा हे तुम्हाला पर्याय सांगितलं. हे व्यापार लोकांना आपण इतकंच घ्यायचं, त्याची इकडे घुरून मारायची एकटीच, तिकडे कापड लागतो, तिकडे डबल लागतो. 12,000 घेतो तुझ्या पैसे. तुझी जीएसटी शिकतो नाही मॅम, जीएसटी लावतो ना आपण मटेरियलला, बरोबर आहे ना. अशा पद्धतीने आपली सोच पाहिजे. कारण आपण आता हे बा, हे फक्त एका तुमचं जे इन्कम आहे एवढ्या पद्धतीने होऊ शकते कंपनी, हे एका इन्कम बद्दल बोलतोय का, एका इन्कम बद्दल बोलतोय. माझ्याकडे 1000 पर्याय इन्कम कमवण्याची, एक आपण सगळेजण अंमलात आणणार आहे की अपग्रेड कसं होता येईल. याला जर तुम्ही स्टँड करून दाखवाल मला या बिझनेसला, तर मी तुम्हाला दुसरा पर्याय देईल. कारण एक तुमचा जर सोर्स असेल त्याला रिसोर्स मध्ये कसं करणार. समजा तुम्हाला 5 ठिकाणून पैसे उरवले आणि एका माणसाला एका ठिकाणी, तुम्ही एक विचार करा, घराचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. ज्या घरातला व्यक्ती नोकरीला आहे, त्याच्या घरी शेती आहे, त्यानंतर दुसरा मुंबई दुकान इन्कम चालू, त्या घरात पैसे कमी, आपल्या घरी पैसे कमी का पडते नाही. कारण सोर्स एकच आहे आपला, शेती. आणि शेती हा डायरेक्ट जुगार म्हणतो. कारण तेवढे जे कष्ट करतो माणूस तिथं, त्या कष्टाचं बेनिफिट भेटत नाही का. मला कसं आहे तर मला तुम्ही माझ्या सगळं तुम्हाला हिशोब समजलं आहे. 3 लोक ते बाकी माहिती त्याला पर्याय दुसरं काही माहितच नाही, ते जे करणार तेच. त्या मला सांगितलं 4 किलो कापूस चुनाला लागणार, पण मी त्याच्यापासूनच मोठं झालेलं, मी त्याला नाव ठेवत नाही. पण तुमची सोच बदलली पाहिजे. आपले पोरं मार्केटमध्ये बिझनेसमध्ये आलेच पाहिजे, त्याने करावं पाहिजे. कारण आज जर हे केलं नाही तर उद्या जे आपल्या आई वडील झालं होते तेच आपल्या पोराचं राहणार. तुम्ही हा विचार करा, त्याला फिरून आणायचं सोडा, तुमचे स्वतःचे पोरं कुठे टाकायचे त्याचं प्लॅनिंग करा. की साला हा असा बनला पाहिजे की याचं 1.5 कोटी रुपये याचं हे राहायला पाहिजे डायरेक्ट पॅकेज वर्षाचं, आणि ते बनवू शकत का. जर रस्ता बनवलं ना तुम्ही, जर त्याला इथं झिंडू राहिले, तुम्ही त्याच्या लागे झिंडू राहिले, कसं काय होईल. एक जर माणूस जर चेंज झाला तो सगळ्या चेंज करू शकतो, त्याच्या परिवारात चेंज करू शकतो, सगळा परिवार चेंज होऊ शकतो. आपण काय करतो, बिझनेस आपल्या पोराला करायचा विचार तो कोणाला माहिती का, शेजारी काम काय करत करायला तू काम घ्या, हे काय घर नाही दे, काय करेल. कारण त्याचं स्वतःच काही घर राहत नाही. किता मग जोडणारे सजेशन घेते. आपल्या बायकी तसे लोक नव्हते घरचे आपले, म्हणून आपलं बरं झालं, बरोबर आहे की नाही. या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहे का, आपल्या आई वडील चांगले होते, ते अडाणी होते, बिलकुल त्या तुमचा सोडून दिलं होतं. तू नशिबाने, स्वतः नशिबाने आपण नाही, आपलं काही घर नाही, आपलं काही घर नव्हतं. या पुढं हा फोटो कुणाला, ज्या कोई भी काम नहीं कर सकता वह तुम जाके काम, इसको बोलते हैं लीडर. कधीच पण डबल गॅस काम करतो. आणि आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे आपल्या प्रोफेशन किंवा पोरी उरायला द्यायला देऊ का, आता तुम्ही द्या, काय अडचण नाही. जर समजा आपली शेती आहे, आपल्या शेतीत पेराचं लाज वाटायला लागली, शेतीत पीक येईल, हे पीक आहे, आपण कॉम्प्लेट डिस्ट्रीब्यूट करू हे काय आपलं पीक आहे. एक जरी ऍडमिशन झालं तरी पण तुम्हाला त्याचं बेनिफिट आहे. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ही स्लाइड पहिले आली, नंतर यायला पाहिजे. हे अमोल सरकडे फोटो ऐकले होते, त्याचा मला माहिती पण माझ्याकडे आहे. हे अमोल सर त्या दिवशी त्याचं उद्घाटन झालं होतं, त्या दिवशीचा फोटो आहे.
आणि एकदा तुमची अचिव्हमेंट व्हायला लागली, एकदा तुम्ही अपग्रेड व्हायला लागले, तर अशी कोणतीच गोष्ट राहत नाही की तुम्ही करत नाही. कारण तुम्हाला एकदा पैसे यायला लागले. आता प्रिंट आलं तू 50 तुमच्या गावात माझा झाला तरी गोष्ट बरोबर कोण पैसे येणार. आणि जर विचार करत बसला असतो प्रिंटर सुद्धा एक आपलं एक माध्यम लोक येते ना की 2,000 रुपये मारून देईल ते मारून देईल लक्षात. म्हणून लीडर कसा असावा, कसा दिसतो, तुम्ही काय दिसता काय नाही याच्यापेक्षा तुम्ही काम काय करता आपला काय करता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती आपली सगळ्यात पहिली ब्रांड या पुढं हे होतं तिथलं डेकोरेशन या पुढं हे आणि यांनी जे सहकार्य त्या दिवशी जे लोक आपल्यासाठी आले होते किंवा आज बी काही लोक येतात, तर हे बॅकग्राऊंड तुम्ही समजा शंकर पाटील पण होते, तुम्हाला पण भरपूर गोष्टी शिकायला भेटणार. अप्लाय करा. हे लोक अशी लोक तुम्हाला 10,000 रुपये देऊन घेत नाही. 10,000 रुपये देऊन तुमचे असेट आहे की तुम्ही त्या लोकांसाठी काहीतरी करायला म्हणून ते लोक तुमच्यासाठी येतात आणि तुम्हाला हे कमावता आलं पाहिजे. पैशापेक्षा माणसं जो आम्ही कमवतो माणसं तो भरपूर काही कमवून काय आपल्यासाठी पण आलेले लोक त्याचा पण सगळ्याचा दिसल तुम्हाला पहिले होते त्याच्यातले येत होतेस याला पण जबाबदारी सचिनला त्यानंतर ते पलीकडला त्याला पण दिले आणि याला पण दिले पंकजला पण दिले म्हणून ते लोक आपल्याकडे मानतो. तुम्ही एक पाऊल झाला लोकांसाठी लोक तुमच्यासाठी 10 पाऊल चालू त्याच्यामध्ये काय होतं नाही ब्रँड नाही बोलू शकतो बरोबर की हा तिकडून बिझनेस म्हणून चालू नाही डोक्यावर भरपूर बोलत सांगतो तुम्हाला काय तुम्हाला किती काही नाही असलं तुमच्याकडं तुम्ही घरी विसरून जायचं ते इकडे घ्यायचं त्या गोष्टी हा तापतो आपली सासवण्या जातो हा नंतर आपली तणावाने जातो हित होती तुम्हाला बस आपल्याला तुमचं टार्गेट काय आहे की मला 10 लाख रुपये कमवायचे घरी ठेवून झोपेल तू किंवा ब्रांच लावून घेतो तिथंच बघतो येण्यासारखा काही करतो. टार्गेट होईल तू लक्ष होईल तुमचं गोल होईल. आता समर वेकेशन आहे सगळ्यात जास्त ऍडमिशन आताच होतात मग आताच तुम्ही मार्केटमध्ये असा एक बी कोणा ठेवू नका की तुमची तिथं मार्केटिंग तर भगवंत तुम्हाला एवढे पैसे कोणतंच अकाउंट खाली नाही राहणार तुमचं जेवढे तुमच्याकडे अकाउंट ते 5-50 हजार पडले तरी घेतील. लक्ष काय आपलं मेन फोकस कशावर पाहिजे आपलं सगळ्या पण शक्य होतं का गावात सगळे लोक आहे भरपूर लोक आहे माझ्या गावात की त्याच्याकडे 10 लाख रुपये एका दिवशी इन्व्हेस्टमेंट करायची अवकाश ते नॉलेज आहे का काय करायचं तुमच्या गावात पण आहे असेल पण तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे तुम्हाला इन्क्वायरी घेता येईल तुम्हाला सिलेबस शिकवता तर तुम्हाला मार्केटिंग करता येते म्हणून तुम्ही ती करू शकता प्रगती करू शकता. नाही तर मग टार्गेट ठेवले 3 दिवस ब्रांच पडेल नाही त्याचं पुशेल नाही काही अगरबत्ती लावत नाही झाडून घेत नाही कधी हे एकदम कशा वातावरण कोणी आलं नाही तर तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करावं लागतं. नुसतं टार्गेट ठेवलं ना किंवा नुसतं इशूट टाकलं ना किंवा त्याच्यासाठी जे खत पाणी लागतं झाड एखादी जर वाढवलं ना त्या झाडासाठी तुम्हाला काय करावं लागलं म्हणजे रोज खत पाणी करावं लागतं. रोज करावं लागेल. माणूस डिप्रिशिएशन मध्ये केव्हा जातो ज्या वेळेस त्याला स्वतः विश्वास राहत नाही ज्या वेळेस तो अनकम्फर्टेबल महसूस करतो बिझनेस मध्ये काही गोष्टी त्याला माहित नसतात मार्केटचं नॉलेज माहित नाहीये तुझं चॅप्टर त्याचं माहित नाहीये. जर चॅप्टर क्लिअर असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला 500 बनवून टाकतो 500 डायरेक्ट जो आला ना तुमच्याकडे त्या जागेवर
जो उद्या म्हणतो तो पैसे द्यायचे त्याला आज देईल पैसे, आणि ते पण मी तुम्हाला नॉलेज देईल. मागच्या वेळेस आपण एमएस ऑफिस घेतलं, पुढच्या वेळेस एमएस ऑफिस आहे नाही तर शिकवायला पाहिजे. स्लॅबच घ्यायचा आहे आपल्याला, कारण स्लॅबच सगळ्यात मेन कडी आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं मार्केटिंग, त्याच्यानंतर तुमची इन्क्वायरी, या 3 गोष्टी त्याला जमल्या, त्याला सक्सेस होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. मी पहिलेच सांगितलं, स्वतःतली कमी गोष्ट. अरविंद, तू जे ध्येय ठरवले मला तुला कॉम्प्युटर बद्दलच नाही, तुझ्या जीवनात वैयक्तिक तुझं जे लक्ष असेल, तू सुद्धा असे प्रयत्न करू शकतो. तू वर्षी चाललंय मार्केटिंग, मार्केटिंग काय आहे, बरोबर आहे की नाही? तर या गोष्टी तू जर पहिले आल्या असता, तुला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. वाढ नेमकं आला म्हणून तुला मी कहून तुम्हाला इथं आंबवलं नाही का, तुम्ही जे ध्येय ठरवले, लक्ष ठरवले, त्याच्यावर तुम्ही तुटून पडताना त्याच्यानंतर म्हणजे तुटून पडले नाही. लाईटचे प्रकार आहेत, 10 व्होल्टेज, 50 व्होल्टेज, 60 व्होल्टेज, 200 व्होल्टेज. ज्याला 200 व्होल्टेज प्रकार देण्याचा प्रयत्न करत इन्कम प्लस अपॉर्च्युनिटी आहे. सगळ्याला तेच कोर्सेस आहे, सगळ्याला तीच फीज आहे, सगळ्याकडे तेच नॉलेज आहे. कोणाकडे कमी जास्त आहे का? जसं जसं एक्सपिरियन्स येईल तसं तसं वाढवलं. परंतु मला तरी वाटतं एक्सपिरियन्सची माणसाला गरज नाही. हाच एक्सपिरियन्स आहे ना. तुम्ही जर समजा ठरवलं इथून नाही, इथूनच हँडल करायचे, मग तिथूनच करू शकतो तुम्ही. तुम्ही जर समजलं तू स्वतःवर डाऊट, स्वतः डाऊट नको, स्वतःच्या नॉलेजवर कधी डाऊट नका घेऊ. जे कोणाच केलं नाही ते मी करून दाखवलं, म्हणजे ते करून दाखविली. स्वतः वाक्य बोला तुम्ही, त्यात तुम्ही सक्सेस झाले. आणि लढाई इथं जिंकता तुम्ही. आणि आपल्या बिझनेसच्या रिलेटेड जे लोक आहेत त्याच्या कनेक्टमध्ये राहा. तर आपण काय करतो, मावशी बरोबर बोलतो, त्या संग 2 घंटे बोलतो. अरे इन्क्वायरी बोल, तू नंबर कलेक्ट कर. तुमच्या फोनचा उपयोग कुठे घ्यायचा हे तुम्हाला मी कळायला पाहिजे ना. समजलं लक्ष कशाला म्हणायचं, काय लक्ष ठरलं? लक्ष सांगितलं गाडी घेणार बाप्पासाठी, पण त्यासाठी ही सगळं गोष्टी करावं लागतात. जो माणूस रिसर्च करतो की 1 लाख रुपये इन्कम यायला पाहिजे किंवा 10 लाख रुपये इन्कम कमवायचं, मग वर्षाचं 15 लाख रुपये कमवायचे. ते 15 लाखाचं टार्गेट ठरवल्यानंतर 15 लाख आणण्यासाठी काय काय क्वालिटी तुमच्यात लागल त्या डेव्हलप करावं लागतील. 15 आणि 25 आणि झालं ना. 15 लाख रुपये कमवले ते थांबून चालत का जरा? 50 लाख टार्गेट घ्या. एक 50 लाख टार्गेट 25 लाख बी कमवलं, तुम्हाला काय आहे? 25 लाख कोण कमवू राहिलं? बंद गव्हर्नमेंट ठरवून कमवू राहिलं. कमवत असेल तर मग डायरेक्ट 2 नंबर म्हणून कमवतात. आपण जे कमवणार डायरेक्ट लक्ष ठेवून कमवणार आहे, आणि आपल्याकडे जे लोक येणार त्याचा बी फायदा होणार. असं काही नाही की त्यांना रोजगार होणार म्हणून. ठीक है? हाँ, जब दुनिया आपको कमजोर समझने लगे तो ये समझ जाना कि समय की मांग है कि तुम्हारा जितना जरूरी है. ज्या दिवशी तुम्हाला लोक समजतील याचं काहीच खरं नाही. याला 2 महिने झाले, 4 महिने झाले आणि आपण याचं काहीच खरं नाही. त्या दिवशी समजून घ्यायचं की तुम्हाला जितना जरूरी आहे. एक मी पहिलेच सांगितलं, एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी काय होत नाही, अनसक्सेस होत नाही, फेल होत नाही. मी तर डायरेक्ट या मनाचा माणूस आहे की तुम्ही जिंदगीत कधीच हारत नाही. तुम्ही जिंदगीत एक तर शिकता नाही तर जिंकता, या 2च गोष्टी होतात. समजुराला नाही, समजुराला नाही. लोक म्हणतात तुला मेडिकल ऑफिसर बनवू शकत नाही, त्याला बनवून दाखव. त्याला बोलायचं मी मेडिकल ऑफिसर बनलो.
इतका वाजावर येईल केव्हा येऊ नये. वाटलं जा फॅन बंद करून टाक बरं असं. नाही पण अरे याची चार्जिंग होऊ शकते ना मग. कमी करू नये जरा. कमी ठीक आहे समजलं क्लिअर होऊन आलं. कोणी कमजोर समजत असेल तुम्ही स्वतः तयार व्हा आपल्या जिथून पुढं हे बॅकग्राऊंड सेकंड ब्रँड मॅनेजर. आता याचा माझ्याकडे जुना फोटो आहे पण तो इथं टाकला गेला नाही. कोण आहे? पप्पा इथे सांगितलं उद्या या. हॅलो इथपर्यंत जायला काय काय केलं? एक वर्ष कोर्स केला, सगळ्या गोष्टी शिकले, सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी आपल्याला यांचं पण स्वप्न नव्हतं एक तिथं का कॉम्प्युटरच्या विरुद्ध तुमच्या आहे. कारण त्या सिटीवाल्यांना एक वर्ष एमएसआयटी सर्टिफिकेट दिले शिकवलं इंग्लिश. परंतु त्यांच्यात ती क्वालिटी आणायचं काम साई कॉम्प्युटर्स करतोय आणि शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्ही सिलेबस कम्प्लीट करा. मार्केटमध्ये तुम्ही गेल्यानंतर उठून पडले पाहिजे ते नॉलेज मी तुम्हाला देतो. तुम्ही अशी अपेक्षाच केली नसली द्यायची आधी की बुवा असं ट्रेनिंग असं बरोबर आहे की तरीच तुम्ही 1% शिकले नाही. आणि आज मी तुम्हाला